नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून मोहिनी ताई आणि अजून बऱ्याच ताईनं मला कमेंट्स करत होत्या की ट्रायप्लायची भांडी दाखवा. अजून एक ताई होत्या, मला त्यांचं नाव आता आठवत नाही आहे, पण सॉरी बरं. तुम्ही मला स्वतःहून सांगा तुमचं नाव, मग मी नक्कीच लक्षात ठेवेल. माझ्याकडे कुठली कुठली ट्रायप्लायची भांडी आहेत, सोबतच लोखंडी, ॲल्युमिनियमची आणि हार्ड ॲनोडाईज कुठली कढई, पॅन आहेत, हे तुमच्यासोबत मी सगळं ह्या व्हिडिओद्वारे शेअर करते. या व्हिडिओमध्ये कढईबद्दल अगदी मी प्रामाणिकपणे मत मांडलेलं आहे. मला ना चॉपिंग करण्यासाठी चॉपर हवं होतं इलेक्ट्रिक, तर मी मागवलेलं आहे आगारोचं. या चॉपरची क्वालिटी फारच छान आहे. हे चॉपर कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल स्टर्डी आहे. आगारोच्या व्हेजिटेबल चॉपर्सचे 3 पार्ट आहे. हे बाउल 500 ml चे आहे. ट्रान्सपरंट पॉलीकार्बोनेटपासून बनलेले आहे. याची क्वालिटी प्रीमियम आहे आणि इतकं छान आहे ना की म्हणजे आपल्याला किती आपण टाकलेलं आहे याच्यात क्वांटिटी पण आपल्याला मोजता येते. या युजर मॅन्युअलमध्ये डिटेल्स माहिती दिलेली आहे. चॉपर कशा पद्धतीने वापरायचं तेही सांगितलं आहे. हे आगारोचे व्हेजिटेबल्स चॉपरचे मेन युनिट आहे. याची फिनिशिंग अगदी छान आहे. ABS प्लास्टिक बॉडीपासून तयार केलेलं आहे. पॉवरफुल मोटर आहे. वेट 1.7 किलोग्राम आहे आणि वरती टच बटन दिलेलं आहे. ऑन ऑफसाठी आपण त्या बटनाचा उपयोग करू शकतो. चॉपरचे बाउल आहे ना, याला आपण पाण्याचा वापर करून किंवा अगदी स्मूथ स्पंज घासणी असते ना, त्याच्याने घासून स्वच्छ करू शकतो. हलक्या हाताने, ज्याला स्क्रॅच येणार नाही अशा पद्धतीचा वापर, तारीची घासणी वापरायची नाही. या दोघांना आपण पाण्याने आणि थोड्याशा लिक्विडने घासून स्वच्छ करू शकतो. इझिली याच्यात जेही लागलेलं असतं ते अन्नकण बाहेर पडतात आणि छान असं परत ठेवण्यापूर्वी ना नॅपकिनने पुसून घ्यायचं, कोरडं करून घ्यायचं आणि मग ना आपण याला ठेवलं तर वास पण लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे टिकायला छान राहतं. मेन युनिट पाण्याने स्वच्छ करायचं नाही, फक्त पुसून घ्यायचं. यासोबतच स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले ट्विन ब्लेड्स दिलेले आहेत. ब्लेड्स खूपच शार्प आहेत, धारदार आहेत. लावताना सांभाळायचं आणि चॉपिंग झाल्यावरती ना म्हणजे आपला यूज झाला की पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि प्रोटेक्शन कवर लावून घ्यायचे. लहान मुलांपासून लांब ठेवायचे आणि आपण ही काळजी घ्यायची. वापर केल्यानंतर आपण या ट्विन ब्लेड्सला इझिली पाण्याने स्वच्छ करू शकतो. स्पंज घासणीने घासू शकतो किंवा ब्रशचा वापर करून मला इझिली वाटतं हे की आपल्याला हाताला लागण्याची शक्यता नाही. आता मी तुमच्यासोबत छान छान असं चॉपिंग करून दाखवते. कांदे टाकले, मला इतकं आवडलं ना विचारायलाच नको. खरं तर मला घ्यायची खूप इच्छा होती, पण कधीतरी आपण ना विचार करतो नंतर घेऊ, पण म्हणजे इतकं छान बारीक झालं आणि काही सेकंदात झालं. हे चॉपर हँडल करायला खूप इझी आहे. जे मेन युनिट आहे ते अशा पद्धतीने लावायचं आणि मेन स्विच सुरू केल्यानंतर फक्त वरचं बटन ऑन करायचं. अगदी आपले छान कांदे असू द्या, भाज्या असू द्या, आपल्याला जेही हवं असेल ते अगदी मस्तच असं बारीक. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हे ऑब्झर्वेशन केलं की इतर चॉपर्समध्ये पाणी, कांदा कापल्यानंतर, भाज्या कापल्यानंतर ना पाणी सुटतं त्या वस्तूंना, पण या चॉपरमध्ये मला पाणी सुटलेलं दिसलं नाही. कांद्याला एखाद्या भाजीची ना ग्रेव्ही तयार करायची असेल आपल्याला, टमाटा, कोथिंबीर, कांदा, लसूण, तर आपण याचा वापरही करू शकतो. आणि पराठ्यांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी आपण यात भाज्याही कट करू शकतो. तुम्ही इलेक्ट्रिक चॉपरचा विचार करत असाल घेण्यासाठी तर नक्कीच या चॉपरचा तुम्ही म्हणजे विचार करू शकतात. अगदी छान आहे. टमाट्याची बघा मी ग्रेव्ही केली, मला अजून बारीक करता येऊ शकलं असतं. अगदी काही सेकंदात अगदी मस्तच झालेली आहे. मला पावभाजीसाठी वापरायची होती म्हणून मग मी थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे. शिमला मिरची मी कट करून त्यात टाकली आणि अगदी सोपं. ही प्लेट ठेवायची आणि वरून आपलं मेन युनिट ठेवायचं आणि त्यानंतर वरचं ऑन ऑफ बटन दाबायचं. चॉपर इझी टू यूज आहे. शिमला मिरची अगदी छान बारीक झालेली आहे, अगदी मस्तच. टमाटा, लसूण, मिरची आणि आलं असं मिक्स म्हणजे चॉपरमध्ये टाकलं होतं. नंतर कांदाही छान आपला चॉपिंग झालेला आहे आणि नंतर मी आता फ्लावर ना चॉप करण्यासाठी टाकलेला आहे. अगदी छान फ्लावरी, छानच चॉप झाला आहे. मला पराठ्यांसाठी आता अजिबात टेन्शन नाही. अगदी मस्तच फ्लावर असा चॉप झाला.
हे बॅक साईडने 100% कॉपर वाइंडिंग मोटर दिलेली आहे. याची मोटर 400 वॅटची पॉवरफुल मोटर आहे. याचा बेस अँटी स्लिप बेस आहे, त्यामुळे ना हे जागेवरून अजिबात हलत नाही शॉपिंग करताना. नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मला तुमच्यासोबत माझ्याकडे ज्याही कढई आहेत त्या शेअर करायच्या आहे. तर मला बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होती, खूप कमेंट्स येत होत्या की कढई म्हणजे दाखवा, ट्रायप्लायची भांडी दाखवा. आज मी तुमच्यासोबत ना कढई शेअर करते. कुकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेल. ही आहे भलारिया कंपनीची. तर हिचा नंबर आहे माझ्याकडे जवळपास ना 18, 20 आणि 22 अशा नंबरच्या कढई आहेत भलारिया कंपनीच्या. आता घेऊन जवळपास 7-8 वर्ष झालेली आहेत आणि अगदी छान निघालेल्या आहेत. म्हणजे घासून वगैरे अशा चकचकीतच राहतात आणि करपत नाही आहेत. विशेष म्हणजे ही त्याहून थोडी मोठी आहे. ही कदाचित 22 नंबरची असेल आणि ती 20 नंबरची असेल. आणि माझ्या सासूबाईंना ना मी 24 नंबरची घेऊन दिली होती. तर सासूबाई तर वारल्या, मग त्यानंतर ना ती कढई मी इकडे आणलेली. तर तीही माझ्याकडे 24 किंवा 26 नंबरची अशी काहीतरी आहे. मला ना अल्युमिनियमच्या पण या कढया माझ्याकडे ज्या आहेत त्या खूप आवडतात. राजेश कंपनीच्या आहेत आणि बऱ्याचदा तर समजत पण नाही ही स्टीलची आहे की अल्युमिनियमची. अगदी छान, बऱ्याच वर्षापासून मी वापरते. चकचकीत आहेत. ज्यावेळेस माझ्याकडे स्टीलच्या कढई नव्हत्या ना, तर त्यावेळेस माझ्याकडे ह्या कढई होत्या आणि 3 कढई आहेत ह्या पण माझ्याकडे. हिचा नंबर 14 आहे आणि 14, 16 असं 14, 12 आणि 16 असे नंबरच्या कढई आहेत माझ्याकडे अल्युमिनियमच्या. या कढई नाशिकला गोपाल काळेंकडेही मिळतात आणि आमच्या इकडे गावाला पण मिळतात, अंमळनेरला. मग आणि ही छोटी आहे 12 नंबरची. मला ना बऱ्याचदा ना म्हणजे करते मी यामध्ये पदार्थ. असं नाही की अल्युमिनियम आहे म्हणून मी टाकून दिलंय, काय नाही. म्हणजे अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत. पदार्थ केला की लगेच काढून घेतलं तर काही बिघडत नाही, मला तरी असं वाटतं. ही आहे लोखंडी कढई. ही पण बऱ्याच वर्षापासून आहे. मी तळण्यासाठी पण वापरते आणि बऱ्याचदा तुम्ही बघतात आपल्या फळभाज्या असतात त्यांच्यासाठीही ही कढई मी वापरते. यात ना अजिबात म्हणजे भेंडीची भाजी किंवा डांगराची भाजी, मी जी भाजी करते ना, राहू पण दिली ना तर काळी पडत नाही. हे विशेष आहे. ही मी दीप अप्लायन्सेस कॉलेज रोड इथून घेतलेली होती आणि ज्याही स्टीलच्या भलारिया कंपनीच्या आहेत त्या पण मी तिथूनच घेतल्या आहेत. कॉलेज रोडला दीप अप्लायन्सेस म्हणून शॉप आहे, तिथे एकदम मस्त क्वालिटीची भांडी मिळतात. ही छोटी कढई आहे, लोखंडीच, फोडणीची आहे. तर ही माझ्याकडे ना म्हणजे ज्यावेळेस माझ्या लहान मुली होत्या तर त्यांचं जेवण बनवण्यासाठी पण मी अगदी छोटंसं थोडंसं पेज वगैरे ते तेव्हा घेतलेली होती. तर आता ही एक्झॅक्टली कुठे घेतली मला पण आठवत नाही, पण याच्यामध्येही करपत नाही. ट्रायप्लायचं माझ्याकडे भलारिया कंपनीचंच पॅन आहे. पण हे तसं फक्त ना भाजण्यासाठी चांगलं आहे मला असं वाटतं. यात ना पदार्थ करपून जातात. म्हणजे तुम्ही असं पॅन घेण्याचा विचार करत असाल तर मी सजेस्ट करेल घेऊ नका. यात फक्त वस्तू भाजण्यासाठी किंवा तडका वगैरे देण्यासाठी उपयोगी आहे. पण भाजी करणार तर काही करू आपण तर याच्यात करपून जातं. बऱ्याच जणांकडे नॉनव्हेज बनवलं जातं, फिश बनवले जातात. तर ना त्यासाठी ना या पद्धतीचं म्हणजे पॅन हे हार्ड एनोडाइज आहे. हे प्रेस्टिजचं आहे, अगदी मस्त आहे. याच्यावरती ना झाकण पण मी जे काचेचे वापरते ना स्टीलच्या कढईंवरती, ते याच हार्ड एनोडाइज कढई आणि पॅनवरती मला मिळालेलं आहे. याचं इतकी बेस्ट क्वालिटी असते ना हार्ड एनोडाइजची. याचं जे कोटिंग असतं ते अजिबात निघत नाही. फक्त चांगल्या कंपनीचं घ्यायचं. प्रेस्टिज किंवा हॉकिन्स कंपनीचं घेतलं ना तर नक्कीच म्हणजे काही होत नाही.
अगदी चांगली क्वालिटी असते, अगदी दुसरे साधे घेतले ना आपण तर ते कोटिंग निघून जातं आणि ते आपल्या शरीरासाठी योग्य नाही असं म्हणतात. म्हणून घेणार, थोडे पैसे जास्त जातील, 1000 रुपये 500 रुपये, पण हार्ड अॅनोडाईज घ्या. ही कढई आहे, ही फ्युचराची आहे. हे याचे पण हार्ड अॅनोडाईज भरपूर म्हणजे वस्तू आहेत, प्रॉडक्ट. तर हिच्यावरती पण मला झाकण मिळालेलं आहे काचेचं. अगदी छान आहे, बऱ्याच वर्षापासून 4 ते 5 वर्ष झालेले, भरपूर वापरते मी हिला. मस्तच निघालेली आहे, कुठेही कोटिंग निघालेलं नाहीये. कितीही घासा अगदी स्वच्छ राहते. ही आहे सगळ्यात मोठी माझ्याकडची कढई. ही डोनिव कंपनीची आहे, म्हणजे विनोद कंपनीचीच आहे ही. फक्त डोनिव कंपनी त्यांचंच आहे आणि तिचा नंबर आहे 32 नंबरची किंवा 34 नंबरची असावी ही. ही ना चिवडा करताना, लाडू करताना, बासुंदी करताना मी हिचा वापर नेहमीच करत असते. मस्तच आहे, हिच्यामध्ये पण करपत नाही अजिबात. आणि आता भलारी या कंपनीच्या कढई मिळत नाही, तर तुमच्याकडे अनेक ऑप्शन आहेत, नक्कीच घ्या. फक्त ना काय काळजी घ्यायची असते, जेवण बनवताना अगदी मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा असतो आणि त्यावरती जेवण बनवायचं असतं. हे पॅन मी हे भांडं ना सोनी गिफ्टमधून आता जी ऑफर सुरू होती मार्च महिन्यात, त्यावेळेस व्हिडिओ बनवला, त्यावेळेस दाखवलंच होतं. खूप जड आहे, जवळपास हे 4 लिटरचं आहे. याच्यात बासुंदी किंवा भाज्या पण होतात आणि अगदी छान आहे, मस्तच आहे, मला खूप आवडतं. तुम्हाला वाटत असेल एवढी भांडी का? तुम्हाला माहितीच आहे, ट्रान्सफरेबल जॉब, 2 घरं होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे पाहुणे भरपूर येतात. मग त्यावेळेस जी भांडी असतात ना तीही अपूर्ण पडतात, म्हणून मग माझ्याकडे भरपूर असं स्टॉक आहे. या सगळ्यांमध्ये कुठली कढई आवडली, कुठलं पॅन आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुकरबद्दलही मी सगळी माहिती सांगणार आहे आणि म्हणजे माझ्याकडून जितकं होईल तितकं देण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून कशावरती व्हिडिओ बनवायचे तेही मला नक्की सांगा. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.